12वी बोर्डाची इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक किंवा क्वेश्चन सिरीज आपण जी चालू केलेली आहे, त्यातला वे ऑप्टिक्स जो फिजिक्सचा चॅप्टर आहे, त्याचे आपण क्वेश्चन यामध्ये कंटिन्यू करतोय. आधीचा व्हिडिओ पण पार्ट 1 बघा, हा पार्ट 2 आहे. या व्हिडिओमध्ये इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन आणि मायक्रोस्कोप, टेलिस्कोपचे आय-एम-पी क्वेश्चन आपण सांगणार आहे. पहिल्यांदा आपण मायक्रोस्कोप, टेलिस्कोपबद्दल बोलूया. थिअरी रेअरली येईल, आला तर प्रॉब्लेम येणार, तो पण सेक्शन सी आणि डीमध्ये. ह्याच्यावर प्रॉब्लेम यायचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यानंतर आपण डिफ्रॅक्शन जर बघितला, तर डिफ्रॅक्शनमध्ये थिअरी क्वेश्चन येत नाही. फ्रेस्नेल फ्रॉनहॉफरचा डिफरन्स आला तर तो एकमेव थिअरी, नाहीतर त्यावर प्रॉब्लेम येणार. डिफ्रॅक्शनचे क्वेश्चन एक्सरसाइजमध्ये आहेत, मस्त आहेत ते, त्याची एकदा प्रॅक्टिस करा. इंटरफेरन्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर ऑप्टेन द इंटरफेरन्स कंडिशन किंवा टू गेट अ गुड इंटरफेरन्स कंडिशन्स, ह्याच्या 4 कंडिशन्स दिलेल्या आहेत. पुस्तकात 6 आहेत, पण बऱ्याचदा पेपरला 4 विचारल्यात. त्या 4 करणं गरजेचं आहे. त्यानंतर एक एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला आठवते का? YDSE, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्याचं डेरिव्हेशन एक करा. टू गेट गुड इंटरफेरन्स पॅटर्न, त्यातली जी पहिली कंडिशन आहे, कोहरंट सोर्सेस, त्याच्या मेथड ज्या 2 दिलेल्या आहेत, तो एक थेरीचा क्वेश्चन एक्स्ट्राचा आहे. असं जर सगळं मिक्स झालं असेल, तर हा व्हिडिओ जरा स्लो बघा, कारण वेटेज पण जास्त आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक पॉईंटला मी पिक करून त्यातलं काय येऊ शकतं हे यामध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे.